पहिल्यांदा आपल्याला असे वेगवेगळ्या गावची ग्रामदेवतेचा आपल्याला किंवा तिथली जी देवता आहे त्याचं दर्शन आपल्याला होत आहे, तर पाया पडून घ्या. तर मंडपा सुंदर अशी पालखी सजवलेली आहे आणि आतमध्ये आपण उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊया. तर म्हणजे हे आहे अनाव श्रीदेव रामेश्वर स्वयंभू श्री रामेश्वर देवस्थान आहे मित्रांनो. हे आहे ओरसगावची ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर देवस्थान. आपण आधी पहिलं उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण देवांचं दर्शन घेऊया. सुंदर अशी पालखी सजवली आहे आणि त्याचबरोबर या उत्सव मूर्तीचं दर्शन श्रीदेव रामेश्वर देवस्थान ओरस.
आणि या साईडला आहे ते देव. साखळी केलेली आहे बघा. देवांना कुठलाही स्नान करण्यासाठी कुठला अडथळा येऊ नये म्हणून ही साखळी तयार केलेली आहे. आणि समोर आहेत ते देव म्हणजे श्रीदेव रवनाथ गुरुस गावची ग्रामदेवता. परत मंदिर आलो ते म्हणजे सोनावडे पारचे रामदेवता म्हणजे श्रीदेव लिंगेश्वर मंदिर. तर इथे सुद्धा आता विधिवत जी काही पूजा वगैरे आणि त्यानंतर देवे जाणार आहेत अंघोळीसाठी. तर मंडळी आपल्याला एकदा सबस्क्रायबर भेटलेत फॅमिली. तू कुठे मुंबईला असतोस मग तू इकडचा सोनावडे पार जा. कसं वाटलं तुला गावी येऊन? गावातल्या जी काही संस्कृती आहे ती कशी वाटली तुला? हां गावाला यायला आवडतं. धन्यवाद तुमचे परत एकदा. तर म्हणजे आता पडवे गावची ग्रामदेवता आहे.
तर म्हणजे आता देवानी अंघोळ केली ते म्हणजे साळेगावची ग्रामदेवता ती श्रीदेव गिरोबा देवस्थान देवांची अंघोळ वगैरे झालेली आहे. आता भाविक भक्तजन सुद्धा अंघोळ करतायत. कुठले तुम्ही? थांब पाणी भरून शाळेचे मोबाईल असं इकडे. धन्यवाद. तर मंडळी अशा प्रकारे आता मोस्टली तर जे गावचे देव आहेत या ठिकाणी महोदय पर्वणीला अंघोळ झालेले आहे. त्याचबरोबर अजून काही राहिले असेल कारण आपण सकाळी 7 वाजता ह्या ठिकाणी आलो आहे आणि आता मित्रांनो वाजले ते म्हणजे 1 वाजलं आहे. आता आपण जाऊया आपल्या घरी. आपल्याकडे महोदय पर्व 3 वर्ष आल्यानंतर सर्व गावचे देवांचे आपल्याला दर्शन झालं. त्याचबरोबर विविध गावाची जी काही ग्रामदेवता आहे त्याचंसुद्धा आपल्याला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन झालं. आणि इथली जी काही महोदय पर्व हा कशा पद्धतीने हा पार पाडला जातो कारण कोकणातली जी काही चालीरूढी परंपरा आपल्या कोकणामध्ये कशी पार पाडली जाते हे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न केला. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नक्की व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.